अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी परिवारामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या स्वामी चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर आज आपला विषय आहे गुरुपुष्य अमृत योगावरती. आपल्याला धन प्राप्तीसाठी, आपल्याला घरामध्ये धन येत नाही, घरामध्ये जे काही धन येतं ते टिकत नाही किंवा धन येण्याचे मार्ग भेटत नाही, घरामध्ये कर्जबाजारी खूप वाढलेले आहेत, मनासारखं काही घडत नाही किंवा आपल्याला जे आपण करतो ते आपलं उलटंच घडत असतं. तर अशा वेळेस बघा, काही योग असतात, त्या योगावर, त्या तिथीवर काही सेवा जर आपण केले तर त्याचे आपल्याला चांगलेच परिणाम दिसायला भेटतात. तर सगळ्या योगामध्ये एक योग आहे, तर गुरुपुष्य अमृत योग. गुरुपुष्य अमृत योग हा सगळ्या योगाचा राजा आहे आणि वर्षातून 3 ते 4 योग येतात. तर ह्या 2024मध्ये फक्त 4 योग येणार आहेत. एक योग जानेवारीमध्ये झालेला आहे आणि आता फेब्रुवारी 22 तारखेला हा वर्षातला दुसरा गुरुपुष्य अमृत योग आहे. ह्या योगावरती आपण काय काय करू शकता? नवीन गाडी खरेदी करू शकता, नवीन व्यवसाय सुरू करू शकता, नवीन सोनं खरेदी करू शकता. आपण काही नवीन जर आपल्याला सुरुवात करायची आहे जिंदगीमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, तर ह्या दिवशी करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हा शुभ योग आहे. पण ह्या गोष्टी करू नये ह्याच्यासाठी पण काही अशुभ आहे. कोणकोणत्या गोष्टी केल्यावर अशुभ आपल्याला घडणार आहेत. तर ह्या तिथीवरती लग्न करू नये. ह्या लग्न करण्यासाठी ही तिथी योग्य नाही. त्याचबरोबर सौभाग्यवती महिलाने नवीन कपडे, नवीन दागिने अंगावर परिधान करू नये. त्याच्यासाठी सुद्धा हा योग अशुभ मानला गेला आहे. ह्या योगाला ब्रह्मदेवाने ह्या गोष्टीसाठी शाप दिलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायचे नाहीत. बाकीच्या जे काही आपल्याला सुरुवात करायची आहेत, नवीन गाडी, नवीन वस्तू, पैसे, घर खरेदी करणं, पैसे गुंतवणूक करणं, जमीन खरेदी करणं, ह्या सगळ्यासाठी हा शुभ आहे. पण ह्या 2-3 गोष्टीसाठी अशुभ आहे. त्याचप्रकारे आपल्याला धनप्राप्तीसाठी, आपल्या घरामध्ये मनासारखं काही घडत नाही, तुमची इच्छा आहे खूप की तुम्ही जे करावं तर मला असं वाटतं, पण ते होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला ह्या योगावर मुहूर्तापासून, गुरुपुष्य अमृत योगापासून, तर मी एक अत्यंत प्रभावशाली आज सेवा सांगणार आहे. तुम्ही ही सेवा आवर्जून करा आणि तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडतो ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. आता करायचं काय आहे? आपल्याला 12 फुलवातीची ही सेवा आहे. ही धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, घरामध्ये आपले व्यवसाय चांगले चालण्यासाठी, आपलं दुकान चांगलं चालण्यासाठी, मनासारखी नोकरी प्राप्तीसाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा करू शकते किंवा पतीच्या प्रगतीसाठी करू शकते, स्वतःच्या प्रगतीसाठी पण करू शकते. अत्यंत ही प्रभावशाली सेवा आहे आणि हे गुरुपुष्य अमृत योग आहे आणि हा योग दिवसा आलेला आहे. तर ह्या योगाचं मुहूर्त कधी आहे पहा. काही काही योग असे येतात की ते रात्रीच येतात आणि त्यांचं ते वेळ त्याच रात्रमध्ये निघून जातं. पण हा गुरुपुष्य 22 फेब्रुवारीचा गुरुपुष्य अमृत योग सकाळी 7:12 सुरुवात होत आहे, तर संध्याकाळी 4:43 चालू आहे. तर हा आपल्याला काही चांगले काम, काही चांगले कर्म करण्यासाठी हा वेळ खूप काही आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 4:45 वाजेपर्यंत हा वेळ आपल्याला आहे आपल्याकडे. तर ह्या वेळेमध्येच आपण काही सोने खरेदी वगैरे करू शकता किंवा आपण काही नवीन व्यवसाय वगैरे चालू करायचा असेल तर करू शकता. पण आता आपल्याला ही सेवा करायची आहे, तर ही सेवा आपल्या ह्या योगामध्ये सुरू करायची आहे. आपल्याला संकल्प करून 12 फुलवातीची सेवा ह्या योगामध्ये सुरू करायची आहे. मग आता ते कसं करायचं आहे? आपल्याला 12 दिवसापर्यंत फुलवातीची ही सेवा आहे. आपल्याला आज एक फुलवात जर घेतली तर रोज जसं चढत्या क्रमांकापर्यंत 12 दिवसापर्यंत एक वाढवतच जायचं आहे. आज एक घेतली तर उद्या 2 फुलवाती घ्यायची, उद्या 2 घेतली तर परवाच्या दिवशी 3 फुलवाती,
चौथ्या दिवशी 4 फुलवाती, 5व्या दिवशी असं 5 फुलवाती. मग असं क्रमांकाने 12 दिवसापर्यंत 12 फुलवाती आपल्याला घ्यायची आहेत. मग आता हे झालं चढता कर्म. आता उतरता कर्म. उतरता कर्म 13व्या दिवशी आपल्याला 12 फुलवाती घ्यायची आहेत आणि 14व्या दिवशी 11 फुलवाती आणि 15व्या दिवशी 10 फुलवाती. म्हणजे असं उतरता कर्म घ्यायचं आहे. जसं चढता कर्म आपण घेतलं 12पर्यंत, मग 13व्या दिवशी 12, मग 12 पासून तर 12, 11, 10, 9, 1 म्हणजे असे 1 पर्यंत यायचे आहे. असे चढता कर्म आणि आपण उतरता कर्म. आता हे झाले आपले फुलवात्या घ्यायच्या आहेत. आणि ही फुलवाती सेवा करताना आपल्याला शुद्ध तूपच लागणार आहे. गाईचं तूप असेल तर अतिउत्तम. आणि ही सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आहे. पहिल्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगामध्ये ही सेवा सुरू करायची आहे. 4:45च्या आधी, 7 वाजून ते 4:45च्या आधी तुम्ही ह्या वेळेमध्ये सुरू करा. मग नंतर ही संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेसच ही सेवा करायची आहे. आपल्याला एक पंती घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये जर असेल तर पंती घ्या. चांदीची असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही पितळाची वगैरे घ्यायची आहे. त्याच्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे. पहिल्या दिवशी 1 वात घालायची आणि तूप लावायचं आहे आणि संकल्प करायचा आहे, मी 12 फुलवाती चढत्या क्रमांकानं आणि उतरत्या क्रमांकानं करणार आहे. माता लक्ष्मीला विनंती करायची आहे आणि मग आपण ही सेवा करतो आपल्या घरामध्ये. तुमची कोणती इच्छा आहे त्याच्यासाठी सांगू शकता आणि विनंती करून ही सेवा करायची आहे. पहिली फुलवाती लावली, मग आपल्याला 16 वेळेस श्री सुक्त आणि 16 वेळेस पुरुष सुक्त. 16 वेळेस शक्य जर नसेल तुम्ही एक वेळेस म्हटलं तरी पण चालेल, पण भाव, श्रद्धा, भक्ती ही हवी आहे. त्याचबरोबर श्री सुक्त, पुरुष सुक्त झाल्याच्या नंतर 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, गायत्री मंत्र नाही सॉरी 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र आणि 1 माळ कमला मंत्र ते नित्यसेवेमध्ये आहे. तर हे झाले 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र. आपण लक्ष्मीची सेवा करतो तर गुरुची सेवा पण झालीच पाहिजे. गुरुच्या आशीर्वादानंच आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते आणि गुरुचा आशीर्वाद नसेल तर ती जरी लक्ष्मी प्राप्त झाली जास्त वेळ टिकत नाही. म्हणून गुरुची पण सेवा झाली पाहिजे. तर 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी सुरुवात आपल्याला काय करायचं आहे, 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 1 माळ आपल्या कमला मंत्र, ह्या झाल्या सेवा. मग श्री सुक्त आणि पुरुष सुक्त आणि 1 वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र आपल्याला नित्यसेवेमध्ये तो 16 ओवीचा छोटासा व्यंकटेश्वर स्तोत्र आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. मग हे आपल्याला ही सेवा ते 12 दिवस करायची आहे. उतरत्या वेळेस पण हीच सेवा आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. ही सेवा तुम्ही करून पहा आणि तुम्हाला तुमच्या ह्या 12 आणि 12 24 दिवसामध्ये तुमच्या सगळ्या समस्या हल होतात आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला तुम्हाला दिसतात. ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. तुम्ही ही सेवा चुकू नका. तुम्ही आवर्जून करा. उद्या गुरुपुष्य अमृत योग आहे आणि त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपलं मुख्य उंबरा असतो त्याला हळदीचं लेपन करायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी मातेचं मूर्ती किंवा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल त्याच्यावरती श्री सुक्त म्हणून 16 वेळेस अभिषेक करायचा आहे. आणि मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती किंवा टाक असेल त्याच्यावरती पण आपल्याला 16 वेळेस अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून स्वच्छ पुसून घेऊन त्यांना धूप ओवाळून अगरबत्ती ओवाळणं झाल्याच्या नंतर आपल्याला उद्या गुरुपुष्य अमृत योग धनप्राप्तीसाठी यंत्रावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. कुंकुमार्जन कसं करावे हे तुमच्याकडे जर कुंकुमार्जनचं पुस्तक असेल तर ठीक आहे, नसेल तर साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला श्रीयंत्र एका ताटात घ्यायचं आहे. हळदी कुंकू धूप नैवेद्य दाखवून नमस्कार करून आपण धनप्राप्तीसाठी आपण कुंकुमार्जन करत आहोत असे माता लक्ष्मीला विनंती करून उद्याची ही सेवा करायची आहे. मग कुंकुमार्जन करताना आपल्याला 1 माळ आपल्या कुलदेवीचं बीज मंत्र, नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणायचं आणि कुंकू थोडं 5ही बोटानं श्रीयंत्रावर थोडं टाकायचं असतं.
पाचही बोटानं देवीचं कुलदेवीची सेवा करताना पाचही बोटानं कुंकुमार्जन आपण करायचं असतो. तर मग एक माळ नवार्णव मंत्र, एक माळ झाल्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याचबरोबर श्रीसूक्त म्हणून आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. नाहीतर मग तुमच्याकडे ललिता सहस्त्रनाम असेल तर ललिता सहस्त्रनाम म्हणून सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करू शकता. अत्यंत प्रभावशाली हा दिवस आहे. हा सगळ्या योगामधला हा श्रेष्ठ योग आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप महत्त्वाचा हा योग आहे. आणि वर्षातून आपल्याला 3-4 योग हे भेटतात. ह्या वर्षी तर 4च योग आपल्याला भेटत आहेत. तर एक तर झालेला आहे, हा दुसरा आहे. तर ही सेवा तुम्ही करायला चुकू नका. आणि काही जर तुम्हाला नवीन सोनं दागिना वगैरे खरेदी करायचा असेल तर ह्या योगामध्येच तुम्ही खरेदी केले तर ते अखंड टिकून राहतं आणि घरामध्ये धन आपल्याला वाढतच जातं असं मान्यता आहे. म्हणून ह्या दिवशी जर तुम्हाला नवीन दागिने वगैरे काही करायचं असेल तर हा मुहूर्त आहे. गुरुपुष्य अमृत योग. काही दिवशी काय असतं बघा, ते रात्रीचंच येत असतात. ते मग रात्रीच्या वेळेमध्ये आपण नाही खरेदी करू शकत. तर हा आपल्याला दिवसभरामध्ये हा योग आपल्याला भेटलेला आहे. हा योग पुन्हा भेटत नाही, म्हणजे असं पूर्ण दिवसभर आपल्याला भेटत नाही. तर हा पुन्हा योग येणार नाही, म्हणून हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्या कोणत्याही अडचणी असेल, कोणतीही कठीण इच्छा असेल, ते पूर्ण होतात म्हणजे होतात. तुम्ही ह्या दिवशी हा सेवा करा आणि रोज 16 वेळेस मंत्र म्हटले, एक वेळेस श्रीसूक्त म्हटलं तरीही तुमचे जे काही सगळे इच्छा आहेत पूर्ण होतात आणि घरात धनप्राप्ती होते, सुख समृद्धी नांदते. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.